मैत्रिणींनो, तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा विषय आहे घर खर्चाच्या पैशातून गृहिणींनी बचत कशी करावी. तर तुम्हालाही महिन्याच्या शेवटी असा प्रश्न पडतो का की इतके पैसे तर आले होते अगदी 1 तारखेलाच, पण आता अगदी 15 तारीख 20 तारीख आहे तोपर्यंत गेले कुठं? तर अनेक गृहिणी खूप कष्टाने घर चालवतात, पण योग्य नियोजन नसेल तर कितीही पैसे आले तरी ते कमीच पडतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या सवयी सांगणार आहे, ज्या तुम्ही रोजच्या वापरात आणल्या तर घर खर्चातून चांगली बचत करता येईल. चला तर मग सुरुवात करूया. पहिली सवय म्हणजे महिन्याचे बजेट तयार करा. महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला काय काय लागतं ठरवा, की किराणा, दूध, भाजी, वीज, गॅस, मुलांचा खर्च आणि इतर गरजांसाठी किती पैसे ठेवायचे. बजेट असेल तर खर्चावर नियंत्रण राहते. त्याच्यानंतर दुसरी सवय म्हणजे आधी बचत करा आणि नंतर खर्च करा. म्हणजे पगार किंवा घर खर्चाचे पैसे मिळाल्यानंतर शक्य असेल तर तेवढी रक्कम आधी बाजूला ठेवा. उरलेल्या पैशातून घर चालवा आणि आधीच तुम्ही जेवढे पैसे तुम्हाला बचत करायचे आहे तेवढे काढून घ्या. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण अगदी खरी आहे. त्यानंतरची पुढची सवय आहे ते म्हणजे यादी करूनच खरेदी करा. बऱ्याच वेळा आपण डीमार्टला जातो आणि नको असलेल्या वस्तू खरेदी करून आणतो. त्यामुळे आपलं डीमार्टचं बिल खूप जास्त होतं. तर किराणा किंवा भाजीला जाताना कधीही अगदीच विदाऊट यादी तुम्ही घरातून बाहेर पडू नका. यामुळे नको त्या वस्तू टाळता येतात, जर तुम्ही यादी केलेली असली तर. आणि त्यासोबतच आपल्या पैशांची बचत देखील होत असते. त्यानंतर चौथी सवय आहे ऑफरच्या मोहात पडू नका. त्यांनी आपल्याला बाय वन गेट वन दिलेलं असतं, पण आपल्याला एवढ्या वस्तू लागणार नसतात. तरीही आपण बाय वन गेट वनच्या ऑफरमध्ये त्याच्या मोहात पडतो आणि आपण त्या वस्तू घेऊन टाकतो. पण सवलत आहे म्हणून प्रत्येक वस्तू घेणं गरजेचंच नसतं. जी वस्तू खरंच आवश्यक असते तीच घ्या आणि तेवढ्याच प्रमाणात घ्या जेवढ्या प्रमाणात आपल्याला लागणार आहे. नाहीतर आपण ती घरात ठेवून ठेवून खराब होते किंवा त्याची एक्सपायरी डेट जाते. स्वस्तात मिळते म्हणून नको त्या वस्तू घेणं टाळा. त्या उलट आपला त्यावर जास्तच खर्च होत असतो. त्यानंतर पुढची सवय म्हणजे रोजच्या खर्चाची नोंद ठेवा. तर आपण अगदी रोज काही ना काही किरकोळ आपला खर्च होत असतो. दूध आणण्यापासून ते अगदी मुलांना काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन देण्यापर्यंत. तर त्या सगळ्या खर्चाची नोंद तुम्ही ठेवत चला. त्यासाठी एक छोटीशी डायरी तयार करा. एक छोटी वही किंवा मोबाईलमध्ये रोज किती खर्च झाला ते लिहा. महिन्याच्या शेवटी कुठे जास्त पैसे गेले हे लगेच लक्षात येते. त्यानंतर पुढची आणि खूप महत्त्वाची सवय म्हणजे अन्न कधीही वाया जाऊ देऊ नका. उरलेल्या पोळ्या, भात किंवा भाजीपासून दुसऱ्या दिवशी नवीन पदार्थ बनवा किंवा जर तुम्हाला शिळं अन्न खायचंच नसेल तर अगदी कमी प्रमाणात अन्न शिजवा. त्यामुळे तुमचं अन्न वायाही जाणार नाही आणि तुम्हाला शिळंही खावं लागणार नाही. त्यानंतर पुढची सवय आहे ती म्हणजे वीज, पाणी आणि गॅस जपून वापरा. रिकाम्या खोलीतील लाईट बंद करा. नळ उघडा ठेवू नका आणि गॅसचा वापर नियोजनाने करा. छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा फरक पडत असतो, हे तर नक्कीच आहे. त्यानंतर खूप महत्त्वाची सवय ती म्हणजे बाहेरचे खाणे मर्यादित ठेवा. आठवड्यातून वारंवार बाहेरचे खाल्ल्याने खर्च वाढतो. घरचे अन्न आरोग्यदायी असते आणि स्वस्त देखील असतं. घरच्या अन्नाने आपली तब्येतही छान राहते आणि आपला खर्चही वाचतो. उलट आपण बाहेरचं खाऊन आपली तब्येतही खराब करत असतो आणि त्यासोबत आपले पैसेही वाया जात असतात. छोट्या बचतीची सवय लावा. रोज फक्त 50, 100 अगदी ₹10 जरी तुम्ही बाजूला ठेवले तरी थोडं थोडं साठवलं की ती बचत मोठी होत जाते. आणि त्यानंतर शेवटची सवय म्हणजे बचतीचं तुमचं ध्येय ठेवा, की तुम्हाला ह्या गोष्टीसाठी बचत करायची आहे. म्हणजे तुम्ही अगदी उत्साहाने त्या गोष्टीसाठी पैसे जमा करायला सुरुवात करा. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा एखाद्या सणासाठी किंवा कुठे तुम्हाला जायचं आहे प्रवासासाठी किंवा आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सीसाठी तुम्ही बचत करत आहात हे मनात ठेवा.
ध्येय जर असलं तर बचत देखील आपली टिकते, नाहीतर आपण त्या बचतीतले पैसेही खर्च करून टाकतो. मित्रांनो, बचत करण्यासाठी मोठे उत्पन्न असणं आवश्यक नाही. योग्य सवयी असणे जास्त महत्त्वाचे आहे. पैसा जपला तर पैसा साथ देतो. गरजेच्या वेळी आपल्याला त्या पैशांनी काहीही करता येऊ शकते. पण जर आपल्या हातात पैसाच नसला तर गरजेच्या वेळी आपण फक्त पाहत राहू शकतो परिस्थितीला. आज सांगितलेल्या कोणकोणत्या टिप्स तुम्ही आधीपासून पाळता किंवा कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. अशाच उपयोगी माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसोबत.